दिनांक 16 जानेवारी मध्यरात्री 2 वाजताची वेळ. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावर चाकूनं हल्ला करण्यात आला. चोरानं त्याच्याकडे 1 कोटी रुपयांची मागणी केली. या बातमीनं सर्वत्र खळबळ उडाली. सैफच्या चाहत्यांपासून ते बॉलिवूड जगतातील दिग्गजांना या बातमीमुळे धक्का बसला. या हल्ल्यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाल्याचे पाहायला मिळाले. हल्ल्यानंतर अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सैफ अली खानच्या घरी जाऊन भेट दिली. मात्र चर्चा झाली ती फक्त एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या दया नायक यांची. घटनास्थळी गेलेल्या नायक यांचा व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला. यानंतर सैफ अली खानवर झालेल्या हत्या प्रकरणी तपासाची सूत्र दया नायक यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती समोर आली. नायक सध्या माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाचे नेतृत्व करत आहेत. अशातच आता या हाय प्रोफाईल प्रकरणाची जबाबदारी मुंबई गुन्हे शाखेनं दया नायक यांच्यावर सोपवली आहे. गुन्हेगारांना घाम फोडणारे आणि आजवरच्या कारकिर्दीत 80हून अधिक एन्काउंटर केलेले दया नायक नेमके आहेत तरी कोण, याविषयी जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओतून. नमस्कार, मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख चाळके. अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यामुळे आता पुन्हा एकदा एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक चर्चेत आले आहेत. दया नायक हे सध्या मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत कार्यरत आहेत. त्यांनी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकात 3 वर्ष काम केलेलं आहे. मात्र दया नायक हे नाव घेतलं की आजही अनेक वादग्रस्त घटना ते 87 एन्काउंटर असं चित्र डोळ्यांसमोर उभं राहतं. देशातील प्रसिद्ध एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळख असणारे दया नायक कर्नाटकमधील एका सामान्य कुटुंबात जन्माला आले. त्यांचं बालपण गरिबीत गेलं. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे 7वी पर्यंत कन्नड शाळेत शिकून ते 1979 मध्ये मुंबईत आले. इथल्या एका हॉटेलमध्ये त्यांनी तब्बल 8 वर्ष वेटर म्हणून काम केलं. हॉटेल मालकानं त्यांचं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर काही काळ दया नायक यांनी 3000 रुपये प्रति महिना प्लंबर म्हणूनही काम केलं. 1995 मध्ये दया नायक यांची महाराष्ट्र पोलीस दलामध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर पोलीस प्रशिक्षण पूर्ण करून नायक 1996 मध्ये जुहू पोलीस ठाण्यात तैनात झाले. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला ड्युटीवर असताना त्यांना खबरींकडून छोटा राजन टोळीतील 2 सदस्यांची माहिती मिळाली. त्यांना अटक करण्यासाठी गेलेल्या दया यांच्यावर गोळीबार झाला. त्या गोळीबाराला दया नायक यांनी पलटवार करत त्या दोन्ही गुंडांना ठार केलं. ही त्यांची पहिलीच चकमक होती. या घटनेनंतर नायक यांचं पोलीस खात्यातील वरिष्ठांकडून कौतुक झालं. प्रदीप शर्मांसोबत दया नायक यांनी गुन्हे शाखेमध्ये काम सुरू केलं. नायक शर्मा यांच्या एन्काउंटर स्क्वॉड मधील एक होते. 1998 पासून एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ते ओळखले जाऊ लागले. दुसरी घटना होती 1997 मधली. एका गुंडांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या हल्ल्यात ते जब्बर जखमी झाले होते. मुंबईतील बडे गुन्हेगार विनोद मतकर, रफिक डबावाला आणि तौफिक कालिया यांसारख्या कुख्यात गुंडांसह तब्बल 87 जणांना त्यांनी ठार केलं. तर 300हून अधिक गुन्हेगारांना अटक केली. 1999 ते 2003 दरम्यान दाऊद इब्राहिमचा भाऊ छोटा राजनची टोळी उद्ध्वस्त करण्यात नायक यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. पण 2003 मध्ये पत्रकार केतन तिरोडकर यांनी नायक यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप केला होता. लोकांना धमकावून बेकायदेशीरपणे पैसे उकळतात. नायक कुख्यात गुंड छोटा शकीलच्या साथीने गुन्हेगारी कारवाई करतात असे म्हणत तिरोडकर यांनी नायक यांच्या विरुद्ध न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणानंतर दया यांची महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अंतर्गत चौकशी करण्यात आली आणि त्यात ते निर्दोष असल्याचे सिद्ध झाले होते. नायक यांनी त्यांच्या एनहोल गावात शाळा उघडली आहे. ही शाळा त्यांच्या आई राधा नायक ट्रस्टच्या नावाने चालवली जाते. या शाळेच्या उभारणीसाठी दया नायक यांनी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना मदत केली होती. 2000 मध्ये अमिताभ बच्चन यांच्या हस्ते शाळेचे उद्घाटनही करण्यात आले होते. पण काही काळानंतर दाऊद आणि छोटा राजनच्या मदतीने ही शाळा उघडल्याचा आरोप दया यांच्यावर करण्यात आला. या आरोपानंतर नायक यांची चौकशी करण्यात आली होती आणि त्यातही ते निर्दोष ठरले. बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपावरून 2006 साली त्यांना पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आले होते. 2012 ला नायक यांना पुन्हा सेवेत घेण्यात आलं. त्यानंतर त्यांची पोस्टिंग मुंबईत झाली. 2014 मध्ये नायक यांना नागपूरला पोस्टिंग मिळाली, पण ते नागपूरला गेले नाहीत. त्यामुळे त्यांना 2014 मध्ये पुन्हा निलंबित करण्यात आलं. त्यानंतर नायक यांना 2016 मध्ये सेवेत घेण्यात आलं.
तसेच माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखा आता करत आहे. दया नायक हे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे प्रमुख म्हणून आता कार्यरत आहेत. वेटर ते एन्काउंटर स्पेशालिस्ट असा दया नायक यांचा आजवरचा प्रवास राहिलेला आहे. आणि आता सैफ अली खानवरील हल्ल्याचा तपास करणाऱ्या दया नायक यांच्यावर पुन्हा एकदा सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्यांचा पूर्वानुभव आणि आजवरील ट्रॅक रेकॉर्डमुळे या महत्त्वाच्या खटल्यामध्ये ते प्रभावीपणे तपास कार्य हाताळतील आणि न्याय मिळवून देतील असा विश्वास व्यक्त केला जातोय. याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि महा MTBच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.